हॅलो एव्हरीवन, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एकदम जबरदस्त म्हणजे एकदमच टेस्टी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आज आवडीचं जेवण नाही आणि काहीतरी जेवायचं आहे ना, तर तुम्ही ही अशी रेसिपी करा, नक्की ट्राय करा। कारण का एवढी सुंदर जबरदस्त टेस्टी, दिसायला जरी अशी एकदम स्पायसी असेल तरी इतकी काय स्पायसी अशी ही डिश नाही आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रुहीज किचन 20,000 सबस्क्राईब केलेलं नसेल तर सोबत लगेच सबस्क्राईब करून टाका। आजची रेसिपी ही लसूण आणि मिरचीची अशी मस्तपैकी एक चटणी बनवलेली आहे। जबरदस्त टेस्टी यम्मी अशी रेसिपी असल्यामुळे आपण आता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। त्यातली 100 ग्रॅम मिरची मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे, 100 ग्रॅम मी बेडगी मिरची घेतलेली आहे। म्हणजे तर आपल्याला कलर पण पाहिजे आणि थोडासा तिखटपणा पण पाहिजे, त्यासाठी मी अशी दोन्हीतली मिक्स मिरची घेतलेली आहे। तुम्हाला एकदमच तिखट पाहिजे असेल तुम्ही एक तिखटच घेतली तरी चालेल, पण इथे मी दोन्ही मिक्स घेतल्या म्हणजे आपल्याला कलर पण छानपैकी आला पाहिजे। ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे। कोमट पाणी टाकून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ही अशी भिजत ठेवायची आहे, छानपैकी फुलवून घ्यायची आहे ती मिरची। आता तिथपर्यंत आपण लसूण तर सोलून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे 100 ग्रॅम लसूण घेतलेली आहे। लसणाचं प्रमाण तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, साधारण 150 ग्रॅम वगैरे लसूण घेऊ शकता। मी ते सगळं 100 ग्रॅम सगळं घेतलेलं आहे। आता आपण मिरची बघू शकता तुम्ही, छानपैकी आपली सोक झालेली आहे पाण्यामध्ये, मस्तपैकी फुललेली सुद्धा आहे। मी तुम्हाला दाखवते, हे बघा छानपैकी आपली मिरची अशी फुललेली आहे। आता त्याच्यामध्ये मी लसूण सोलून ठेवली होती ती आता आपण त्याच्यामध्ये 100 ग्रॅम लसूण टाकून घेऊया। आता हे लसूण आणि ही मिरची आता आपल्याला मिक्सरला मस्तपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता ते बारीक करताना आपल्याला थोडं पाण्याचं प्रमाण लागेल, म्हणजे साधारण अर्धा कप पाणी किंवा त्याच्यापेक्षा जरासं जास्त, म्हणजे मला इथे 3/4 कप पाणी लागलेलं आहे। ते पाणीसुद्धा मी आता हे जे सोक करायला वापरलं होतं पाणी त्यातलंच घेतले, कारण का त्याच्यामध्ये मिरचीचा अर्क थोडा उतरलेला असतो, त्याच्यामुळे मी तेच पाणी त्यातलंच पाणी घेणार आहे। एवढं सगळं पाणी लागणार नाही, पण आपल्याला एक साधारण 3/4 कप मला पाणी लागलेलं आहे। ते पाण्याने आपण आता ही सगळी मिरची आणि लसूण मस्तपैकी एकदम सुंदर पेस्ट करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने मी आपली मिरची वाटून घेतलेली आहे आणि छानपैकी त्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता ह्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याला आता एक तडका देऊया, त्याच्याने तर अजून सुंदरच आपली चटणी तयार होईल। पण आता ही चटणी आपल्याला जास्त दिवस टिकवायची असेल, म्हणजे 15 दिवस महिनाभर टिकवायची असेल, तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आपल्याला थोडं जरा जास्त ठेवायला लागेल। इथे साधारण मी अर्धा कप तरी तेल घेतलेलं आहे। तेल मस्तपैकी एकदम गरम करून घ्यायचं आहे। तेल जास्त वाटलं तरी सुद्धा आपल्याला जर टिकवायची असेल जास्त तर ते तेलाचं प्रमाण हे जास्त पाहिजे। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मी जिरा टाकून घेतलेला आहे। जिरं छान तडतडलं की आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती मिरचीची ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी आपण ती तेलावरती परतवून घ्यायची आहे। करायला सोपी, झटपट अशी एकदम पटकन जेवायला बसायच्या 5-10 मिनिटं आधी सुद्धा आपण हे करू शकतो। अशी सुंदर चटणी आहे। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। काही चाललं तर मला कमेंट्स करून विचारू शकता। आणि रुहीज किचन 20,000 सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ते पण व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करून टाका। हे बघा छानपैकी तेलावरती अशी परतवून घेऊया आपण ती। जसं आपण चटणी छानपैकी तयार होईल सगळं ती चटणी आपण शोषून घेते। आता चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा सगळी आपण ती ढवळून घेऊया जरा व्यवस्थित। अगदी आपल्याला 10 मिनिटच ती परतवायची आहे, की अगदी अर्धा तास वगैरे चांगली शिजत वगैरे ठेवायची नाही आहे। झाकण ठेवून छानपैकी तेलावरती मस्तपैकी परतवून घ्यायची आहे। आता अजून आपण त्याच्यामध्ये अजून चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मी 2 लिंबाचा रस टाकणार आहे। जर तुमच्याकडे लिंबू नसेल, आमसूल पावडर असेल, चाट मसाला असेल तर ते टाकलं तरी सुद्धा चालेल, किंवा थोडंसं व्हिनेगर असेल व्हिनेगर टाकलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। एक चटपटा टेस्ट येण्यासाठी आपण हे टाकायचं आहे। फक्त जर व्हिनेगर वापरत असेल तर व्हिनेगरचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे।
मी सरळ इथे 2 लिंबाचा रस चांगला व्यवस्थित असा टाकलेला आहे। लिंबाचा रस टाकला तर उत्तमच, छानच अगदी। नसेल तर आमसूल पावडर, चाट मसाला हेही टाकून तुम्ही त्याची चटपटी टेस्ट करू शकता। आता ते आंबटपणा तुम्हाला किती पाहिजे त्या तुमच्या टेस्टवरती आहे। ते साधारण एवढ्या चटणीसाठी मी 2 लिंबाचा रस वापरलेला आहे आणि ते सगळं परत एकदा छानपैकी एकजीव करून घेऊया आणि 5 मिनिटं अजून परतवून घेऊया आपली चटणी छानपैकी। आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी चटपटा अशी आपली एकदम मस्तपैकी लसूण मिरचीची चटणी तयार झालेली आहे। खायला खूपच टेस्टी, करायला एकदम सोपी, कमीत कमी साहित्यातली अशी झटपट आपली लसूण मिरचीची चटणी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। आणि सोबत रुईज किचन लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत तुम्हाला अजून पुढे बघण्यासाठी। त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि काय नवीन तुम्हाला बघायला आवडेल, कोणती रेसिपी आवडेल तेही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया नवीन सुंदर एका परत व्हिडिओ सोबत। तोपर्यंत रुईज किचन 22 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास तर आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।